हे बघ पेपर मध्ये सत्यदादाबद्दल काय छापून आलंय, वाच. सत्यजित सुर्वे उर्फ सत्या लॉकअप मधून पळाला. कुणी छापलं हे आणि का छापला सर? कुणी दिला यांना अधिकार? पळून नव्हतं जायला पाहिजे त्यांनी. हे सत्य असं वागलं असं वाटलंच नव्हतं कधी. आता बा हे खोटं आहे. मी कुठं काय बोललो ते, पण पेपरवाले काही खोटं लिहितील होय, ते काही येडेत का लिहायला? त्यांनी एवढं छापले की मोठ्या ठळक अक्षरात. अगं नुसतं पेपर मध्ये छापून नाही आलं, बाहेर पत्रकार पण जमलेत. काय? मी बघते. मंजू थांब. हे बघ तू अजिबात बाहेर जाऊ नकोस. ते पत्रकार तुला अडवतील, उगाच काही बाईच्या अडचणीत आणतील. तर तू बाहेर जायचं नाहीस, कळलं? आई अगं किती टेन्शन घेतेस. काय नाही होणार मला. आणि असं काही विचारणार आहेत ते? नाही नाही, मी म्हणलं ना बाहेर जायचं नाही म्हणून. अगं उगाच एकाचं दोन होईल काहीतरी. हे बघ तू शांत राहा, बाहेर जाऊ नको, कळलं? आई आई ऐक, आपल्याला आता शांत राहून चालणार नाही. काहीतरी बोलावंच लागेल. हे बघा या लोकांनी सत्याबद्दल काहीतरी खोटं नाटं पेपर मध्ये छापले. आता जर आपण काही बोललो नाही ना, या खोट्या बातमीवर जगाचा विश्वास बसेल आणि आपली सत्याची बाजू हे कुणालाच नाही कळणार. आई प्लीज आता अडवू नकोस मला, जाऊ दे प्लीज. बरं ठीक आहे, चल. कौतुक कौतुक केवळ कौतुक. कौतुक कौतुक केवळ कौतुक. तात्यासाहेब मी पुसतो. टिपतोय ना मी. टीप टीप. माणसाने घाबरावं, माणसाला भीती असावी. त्यानं काय चुकीचं काम केलं असेल तर ना. एवढं चांगलं काम केल्यावर कशाची आली भीती? याच्यामुळं थोडं का होईना सत्याबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण होईल. तात्यासाहेब अहो, तो बिळातनं बाहेर यावा म्हणून हे करणं गरजेचं होतं. आता तो चवताळेल, रागारागामध्ये बाहेर येईल, मग आम्ही त्याला पकडू. तो सत्य आहे. तुम्ही जितका विचार करता ना, तो त्याच्यावर एक पायरी विचार करतो. तुम्हाला त्याच्यापेक्षा एक पायरी वर जाऊन विचार केला पाहिजे. मग तात्यासाहेब तुम्हीच सांगा काय करायचं. कळेल, दिसेल, उमगेल. अरे बोला की. सत्यानं मुकदमाचा खून केला आणि आरोप कोर्टात सिद्ध होतील म्हणून सत्या पळून गेला असं छापून आलंय. आता काय करायचं? काय? अरे काय हेडबड लागलं का यांना? असं कोण छापतं? मला ठावा ही समजा चुकीच आहे. सत्यानं काय बी केलेलं नसताना पेपरवाले ही बातमी कशी काय छापली? अरे पण मुळात गुन्हा सिद्धच झालेला नसताना प्रेसवाले ही अशी बातमी छापूच कशी शकतात? आणि हे सगळं कुणी केलं असेल? मग हे नक्कीच कुणीतरी करायला सांगितलं असणार आहे. ही बातमी पेपरवाल्यांना कुणी दिली हे शोधून काढायला पाहिजे. प्लीज बाहेर या. मिसेस मंजू, तुमचे पती नगरसेवक सत्यजित सुर्वे यांनी मुकादमाचा खून केला. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि पोलिसांच्या ताब्यात असताना
ते फरार झालेत. मग याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय बोला. नाईक बघत होतो कसा आहे. सत्यजित सुर्वे हे पळून जाण्यामागे खुनी आहेत हे स्पष्ट होत आहे का? तसं काही नाही. ते संजय दत्तचं पण असं झालं तर प्रश्नचिन्हावर. सलमान खान बघायचं मग तुषार कपूर वागप्पा. तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून फक्त तुम्ही त्यांची बाजू घेताय का? कारण आता सगळं प्रकरण सत्यजित सुर्वेंच्या विरोधात आहे. त्याने पळून जायची गरजच काय होती? ज्या अर्थी त्याने फोन केला नाही तर त्याने पळून जायची गरज काय होती? ज्या अर्थी तो पळून गेलाय त्या अर्थी त्यानंच मुकादमाचा खून केलाय हे असू शकतं. एक मिनिट, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, पण त्याच्या आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तुम्ही सत्याला पळून जाताना बघितले? त्याला मुकादमाचा खून करताना प्रत्यक्ष बघितले? सरकारी वकिलांनी सत्याच्या विरोधात खुनाचा ठोस पुरावा सादर केलाय? तर नाही. या प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहेत. हे बघा, मी सत्याची बायको आहे म्हणून त्याची बाजू घेत नाही. जर तो खरंच गुन्हेगार असताना मी स्वतः पुढे सरसावले असते त्याला शिक्षा देण्यासाठी. पण मला विश्वास आहे सत्या कुणाचाही जीव घेऊ शकत नाही आणि तसं पुराव्यानिशी कोर्टात सिद्ध सुद्धा केलं होतं. उलट मुकादमानंच डाव रचला होता सत्याला अडकवण्यासाठी. ज्या शूटरनं सत्यावर हल्ला केला त्यानं स्वतःच्या बाबत सांगितले की सत्या असं करू शकत नाही. असं असताना तुम्ही इतक्या ठामपणे कसं म्हणू शकता की सत्या गुन्हेगार आहे? ती बोलती मंजू, याला म्हणतात हिरोईन. तुम्हाला विलन बघायचंय का? नाही. तुम्ही लोक स्वतः अडकू नये म्हणून एखादं स्टेटमेंट छापता आणि त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह लावून मोकळे होता. सामान्य माणूस वाचताना हा विचार नाही करत. पण तुम्ही नकळतपणे एखाद्या माणसाची बदनामी करताय. कोर्ट निकाल लावायच्या आधी तुम्ही निकाल लावून मोकळे होता. त्यावर चर्चासत्र भरवता. जर तुम्ही एखाद्या हेडलाईनच्या समोर प्रश्नचिन्ह लावताय याचा अर्थ तुम्ही सुद्धा ठाम नाहीये की तो माणूस गुन्हेगार आहे. मग हे तुमच्या बोलण्यात सुद्धा जाणवू द्या कधीतरी. मी पाया पडते तुमच्या. सत्याच्या बाबतीत काय करायचं हे कोर्टाला ठरवू द्या. माझा सत्य गुन्हेगार नाहीये. त्याला कुणीतरी अडकवायचा प्रयत्न करतंय. मला एक सांगा, तुमचा कोणावर संशय वगैरे आहे का? आणि सत्याला कोण अडकवू शकतं आणि का? त्याचा तपास सुरू आहे. सत्याला कोण अडकवायचा प्रयत्न करते हे शोधल्याशिवाय मी शांत नाही बसणार. सत्य पळून जाणार नाही यावर मी ठाम. योग्य वेळ आली की तो कोर्टासमोर नक्की येईल आणि मुकदमाची डेड बॉडी सुद्धा अजून सापडलेली नाही. त्यामुळे तो खुनी आहे हे सिद्ध होत नाही आणि कुठलाही पुरावा नसताना एखाद्या माणसाला आरोपी ठरवण्याचा अधिकार तुम्हालाही नाही हे लक्षात ठेवा. काय कसं काय चाललंय? म्हणजे बरं चाललंय ना? म्हणजे जेवण पाणी मिळतंय ना व्यवस्थित? म्हणजे जगतोयस ना? तात्यासाहेब अजून किती दिवस मला तुम्ही इथं डाबून ठेवणार मला सांगा. अहो मला सोडा. मला माझ्या बायकोला, माझ्या मेवण्याला, माझ्या मशीनला भेटायचंय. मला सोडा. मला मी तुमच्या पाया पडतो मी तुमच्या, पण मला सोडा. असं कसं सोडून जमेल का? असं सोडून? जो माझ्या वाटेला जातो त्याला मी सोडत नाही. आणि समजा सोडायचं ठरवलं तर चांगला पाहुणचार करून सोडतो. तात्यासाहेब तुम्ही मला फक्त इथून जिथं बाहेर सोडा
मी तुम्हाला जे हवं ते करतो. मी कुणाला भेटणार नाही, कुणाच्या नजरेला पण येणार नाही. समजे कॉन्टॅक्ट मी तोडून टाकीन. माझं घर बीर सोडून मी हा सातारा सोडून निघून जाईन तात्यासाहेब. काय झाली अवस्था मुखादम. तुला राजकारणात खूप मोठं व्हायचं होतं ना, म्हणजे आमच्यापेक्षा मोठं व्हायचं होतं ना. पण आमचा एक मंत्र आहे ना, मोठे व्हा, खूप मोठे व्हा, पण आमच्यापेक्षा मोठे होऊ नका. का रे शांत बसलाय असा? इतका शांत बसू नकोस. बोल काहीतरी, काहीतरी बोल. म्हणजे जिवंत आहेस, जिवंत ठेवलंय तोवर तरी बोल. बोल बोल काहीतरी बोल. किती दिवस थांबून ठेवणार मला इथं? असाच आहे मी, असाच वागतो मी. तुला मुक्ती द्यायच्या आधी तुझ्यावर एक सक्ती करायची आहे मला. म्हणजे काय करणार आहे तुम्ही? कौतुक, कौतुक, केवळ कौतुक. हे बघ काय छापलंय. यांची हिंमत कशी झाली माझ्या विरोधात असलं काहीतरी छापायची? वाघमारे, आत्ताच्या आत्ता मला बाहेर गेलं पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे, नाहीतर त्यांना वाटेल की कोण मीच केलाय. सत्या थांब. आता काय सांगायचंय ते मी सांगितले त्यांना. शांत हो. तू मला वचन दिलंयस इथनं बाहेर पडणार नाहीस. बाहेर पडायचं नाही तू. वाघमारे, मी जाणार म्हणजे जाणार. यांचं ना अति झालंय आता. एकदा काय त्या मॅटरचं मला कंडका पाडू दे. सत्या जरा नीट विचार कर एकदा. तुला बदनाम करण्यासाठी कट रचलाय हा. अहो तेच म्हणतोय मी वाघमारे. हे लोक मला बदनाम करत बसल्यात आणि मी काहीच बोलायचं नाही. हे बघा लई मेहनतीने मी लोकांचा विश्वास जिंकलाय. पण सत्या पुराव्याशिवाय कसं सिद्ध करणार आहेस तू निर्दोष असते? ते मी बघतो काय करायचं ते. पण आता मला गेलंच पाहिजे लोकांसोबत. ठीक आहे जा. घरच्यांना त्रास झाला तर होऊ दे. घरच्यांना त्रास झाला तर म्हणजे? काही नाही. वाघमारे काय झालंय? म्हणलं ना काही नाही झालं. वाघमारे खरं काय ते सांगा मला. काही नाही झाले सत्या. वाघमारे तुम्हाला शपथ आहे माझी. सत्या ठाकूर घरी आला होता. त्यानं घरची झडती बी घेतली आणि या सगळ्यामध्ये त्यांनी जयदीप भाऊजींवर हात उचलला. काय? त्याची हिंमत कशी झाली माझ्या भावाला हात लावायची? आता त्याचा कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघाच तुम्ही. सत्या ऐक. सत्या ऐक माझं. सत्या सत्या हे बघ ही योग्य वेळ नाहीये. आता गेलास तर ठाकूर तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट कर. ऐक आता डोकं शांत ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. फक्त मी सांगते तसं कर. विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. काय करायचंय मी आता मला सांगा तुम्ही. तुझ्या घरी एक फोन करायचा. हा करतो करतो. द्या द्या फोन द्या. अरे ऐक ऐक ऐक. काय बोलायचंय कसं बोलायचं ते ऐक तर कर. तुझ्या घरी तुझ्या बायकोला फोन करायचा. तिला सांगायचं की सत्या मला मारून टाकणार आहे.
आणि मग सत्या मला वाचव, सत्या मला वाचव असं म्हणायचं. हा जरा जरा थोडं 913 54 43 192 स्पीकरवर टाक. नंबर. हॅलो हॅलो बायको, ऐकून घे, बोलू नको अजिबात. हे बघ, मला सोडव इकडनं. तो सत्य माझा जीव घेणार आहे बायको. हॅलो हॅलो हॅलो. जिवंत जिवंत. खोटं वाटतंय, किती खोटं ते, किती आळणी, किती सपक. एखाद्या माणसाचा जीव जाणार आहे म्हणजे तो कसा वागला पाहिजे, कसं बोललं गेलं. मी तुझ्या गळ्यावर तलवार ठेवली आणि आता कापून टाकणारे मान असं वाटलं पाहिजे. का मोठा आकांत पाहिजे. टेक 2. तलवार ठेवली, तलवार. हॅलो हॅलो. तुम्ही बायको, हे बायको, वाचीव मला, वाचीव बायको. अहो काय बोलताय तुम्ही? हो कुठे तुम्ही सांगा पहिल्यांदा. वाचीव मला, तो सत्या माझा जीव घेणार आहे. सत्या मारणार आहे? मला इथं सोडीव, सोडीव मला बायको. अगं मी आहे ना. हॅलो. जमलं का? तुर्तास इतकं ठीक आहे. भारती मावशी, काय आज काय भाजी बिजी निवडा आणली होय? काय सर मस्करी करताय? करा की काम तुमचं. नाही नाही, मी आणणार होतो म्हणून म्हणलं. मिसेस मुकादम, काय झालं? माझ्या नवऱ्याला वाचवा. मी पाया पडते तुमच्या. माझ्या नवऱ्याला वाचवा. आधी शांत व्हा. हो तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही शांत व्हा आधी. माझ्या नवऱ्याला वाचवा ना साहेब. रडणं बंद करा. जे काय झालं ते नीट सांगा. काय झालं? बसा आधी. नाही मला बसायचं बिसायचं तुम्ही बसा आधी. एका बाजूला बसून बोला. बरं मला बसायचं. बरं बोला, काय झालं? माझ्या नवऱ्याला वाचवा. माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. मिसेस मुकादम, रडायचं बंद करा आणि जे काय झालं ते शांतपणे सांगा मला. साहेब वाचवा माझ्या नवऱ्याला. साहेब तुम्ही शांत व्हा आणि सांगा त्यांना काय झालंय. बसा तुम्ही आधी. साहेब सत्या. काय सत्य काय? साहेब हो, सत्याकडून माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे साहेब. हे काय गोंधळ लावलाय? काय झालं? साहेब मी तुमच्या अरे, पाया काय पडते. करताय? माझ्या नवऱ्याला वाचवा हो साहेब. वाचवा माझ्या नवऱ्याला. अहो काय झालंय? साहेब माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे साहेब. वाचवा हो त्यांना साहेब. एक्झॅक्टली काय झाले सांगा मला. एक काम करा, तुम्ही बसा. पाण्यान. नाही मला बसायला काही नको. पाणी नको साहेब. प्लीज प्लीज तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा. अहो झालंय काय? अहो माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे साहेब. कोणापासून धोका आहे? सत्यापासून. हो साहेब. हो तो सत्य माझ्या नवऱ्याला मारून टाकणार आहे. कोण बोललो तुम्हाला हे? साहेब
मला माझ्या नवऱ्याचा फोन आला होता, मुकादम साहेबांचा. काय? ते मला म्हणाले सध्या त्यांना मारून टाकणार आहे. साहेब वाचवा हो त्यांना. अरे काय बोलते ही बाई? मुकादमचा सत्याने खून केलाय अशी तक्रार आधीच हिनं दिलेली असताना ही अचानक तक्रार करायला कशी आली? नाही नाही, सगळ्यांसमोर हे बोललो तर आपणच गोत्यात येऊ. साहेब साहेब तुम्ही काही करा हो, पण माझ्या नवऱ्याला वाचवा. हे बा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तपास करू. हा भारती मावशी, यांची तक्रार लिहून घ्या. यस सर. मॅडम, काहीतरी गडबड का कुणास ठाऊक, पण यावेळी मुकादमाची बायको अर्ध सत्य बोलते. याचा अर्थ मुकादम जिवंत आहे, आणि तो जिवंत हे सिद्ध केलं तर सत्याला या सगळ्यातनं सोडवणं सोपं होईल. पण ज्या अर्थी मुकादमाच्या बायकोला मुकादमाचा फोन आलाय, त्या अर्थी असं होऊ शकतं की यावेळी मुकादमाला मारण्याचा नक्कीच कुणाचा तरी डाव. हा डाव सगळ्यात आधी उधळावा लागेल. लवकरच मुकादम जिवंत असतानाच त्याला पकडावं लागेल. अरे मूर्ख आहे हा मुकादम, त्याला आताच फोन करायचा होता का? सत्याला अडकवायला एवढी नामी संधी चालून आली होती, आणि ह्या मुकादमने फोन करून सगळ्या प्लॅनची माती केली. काय कुठपर्यंत आले? मिळाली का माहिती? तसे अजून तरी नाही, पण आपली माणसं शोध घेत आहेत. अरे अजून किती वेळ? सॉरी, पण आपली माणसं घरावर पाळत ठेवून आहेत, पण हाती काहीच लागत नाहीये. मंजूचं काय? मंजूवरती पण लक्ष ठेवून आहेत, पण तात्यासाहेब ती एका पॉइंट नंतर अचानक गायब होती. एक काम नीट होत नाही. तात्यासाहेब एवढं सोपं नाहीये ते, कारण की एवढ्या लवकर सगळी लोक त्याच्या विरोधात जाणार नाहीयेत, कारण की सत्याने खूप कामं केलीत. तर मलाही माहिती आहे. तात्यासाहेब असं नको व्हायला की आपण हे सगळं करायचो आणि नंतर लोक आपल्याच तोंडात शेण घालायचे. सॉरी. सत्या पोलिसाच्या तावडीतून निघून गेला ते फार बरं झालं. फार चांगलं केलं सत्यानं हे. याचा फायदा घ्यायला पाहिजे आपण. सत्या कसा कायदा मानत नाही, सत्या कसा जेल तोडून पळून जातो, सत्याला कशी कायद्याची काहीही भीती वाटत नाही, सत्या कसा कायदा खिशात घेऊन फिरतो, याचं सगळीकडे पसरवायचं. जितकं जास्त होईल तितकं सत्याला बदनाम करायचं. लोकांच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण व्हायला पाहिजे. कळलं का? जी दादासाहेब, तुम्ही म्हणाल तसंच होईल. नका पाहू बाई माग वळून. मंजुताई कशा आहे? बरेच का? थांब, तुझ्यासाठी स्पेशल चहा बनवतो. पप्या थांब, माझ्यासाठी स्पेशल बनवायची गरज नाही, काहीतरी स्पेशल करायची गरज आहे. करशील? अगं तू फक्त बोल. तू असं काम सांगावून मी असं करून टाकावं. बोल फक्त काय करायचं.
एक मिनिट थांब. ऐक, तुला सत्याला भेटायचं. एका गोष्टीत तुझी मदत लागणार. करतो की. काय मदत पाहिजे? जमल तुला? अगं का नाही जमणार? ह्या पप्या शेटला काम जमत नाही असं होणारच नाही. आता तुझं टेन्शन की माझं टेन्शन आहे. तू काहीच लोड घेऊ नको अजिबात. अहो तात्यासाहेब, तुम्ही कशाला सुरीला धार लावताय? मी करतो ना. उगाच कशाला तुम्हाला त्रास? प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर सोपवायची नसते. काही गोष्टी स्वतः सुद्धा केल्या पाहिजे. का? काही नाही. माझं काही चुकलं का तात्यासाहेब? नाही नाही, तुझ्याकडून कसं काय चुकेल? तात्यासाहेब, माझं काही चुकलं असतं तर प्लीज माफ करा. इकडे ये जरा. तात्यासाहेब, माझं काही चुकलं असतं तर माफ करा. या सूर्याला धार नीट लागली आहे की नाही जरा तुझ्या नरड्यावर मानेवर ठेवून बघतो जरा. तात्यासाहेब, तात्यासाहेब, आपला प्लॅन फसला. फसला म्हणजे? अहो, ती मुकादमची बायको पोलीस स्टेशन मध्ये आली होती कंप्लेंट द्यायला. तिला म्हणे मुकादमनं फोन केला होता आणि सत्या म्हणे मुकादमला मारणार आहे. मग ह्याच्यामुळे आपला प्लॅन कसं काय बसतो? अहो, सत्याने मुकादमला मारलंच नाही हे सिद्ध होईल ना. नाही, पण याच फेरीनं तो बिळातून बाहेर येईल आणि त्याला मला पकडता येईल, त्याचा काटा काढता येईल पोलिसांना, असं नाही का? अहो तात्यासाहेब, काटा काढण्याआधी सत्या कोर्टात पोहोचला तर तो निर्दोष सिद्ध होईल. आणि कसं आहे की आपण सत्याला यासाठी अटक केले ना की मुकादमचा खून केला म्हणून. अहो, अख्ख्या गावाला कळलो मुकादम जिवंत आहे ते. तुला कोणी सांगितलं मुकादम जिवंत आहे म्हणून? हा, म्हणजे काही कळलं नाही तात्यासाहेब? कळेल, दिसेल, उमगेल. पण एक मात्र खात्री आहे, सत्याकडूनच मुकादमाचा खून होईल. म्हणजे ते वातावरण भारी आहे इथलं. मला सांगितलं असतं मी बी आलो असतो बघ इकडं. एकच नंबर वातावरण. कुठे आहे? अरे आत नाही सत्या. आत नाही? कुठे गेला सत्या? सत्या दादा, सत्या, सत्या दादा. वाघमारे, अहो वाघमारे, अहो वाघमारे काय झालं? वाघमारे, कुठे गेला होतास? सांगितलं होतं ना बाहेर पडू नकोस म्हणून. अहो बाहेर कुठं? मी तर आत बसलो होतो. बरं ते जाऊ दे. तुझ्यासाठी आनंदाची बातमी. आनंदाची बातमी? काय? सत्या मुकादम जिवंत आहे. काय? मुकादम जिवंत आहे? वाघमारे खरं सांगताय ना तुम्ही? होय.
तुमचं उद्या सॉरी मी काय बघितलं नाही, तुमचं चालू दे. ए पप्या मार खाशील आता. नाही खरंच चालू दे, मी नाही बघितलं, चालू दे. अरे अरे नागम मंजूताई तू का बस, मी नाही काय बघितलं. सॉरी तिथला माहोल बघून येतो जरा, आजूबाजूला काय वातावरण आहे. हा? जाऊ नको. तुमचं चालू दे. इकडे पप्या. पण वाघमारे मला सांगा की तुम्हाला कसं कळलं मुकादम जिवंत आहे ते? त्याच्या बायकोमुळे. काय? होय, अचानक रडत पोलीस स्टेशन मध्ये आली आणि नुसता गोंधळ घातला होता की वाचवा माझ्या नवऱ्याला, सत्या त्याला मारणार आहे. मी? होय, तिनं सांगितलं की तू त्याला फोन केला होतास आणि त्याला मारायची धमकी दिलीस म्हणून. धमकी? मी कशाला धमकी देऊ? एक तर माझ्याकडे मोबाईल बी नाही आणि मी इथनं बाहेर बी पडलो नाही. होय सत्या, हे आपल्याला कळतंय, पण बाकीच्यांना खरं वाटणं स्वाभाविक आहे ना, कारण त्यांच्यासाठी तू खरंच पळून गेलास. पण आपल्यासाठी एक चांगली गोष्ट झाली, ती म्हणजे मुकादमाच्या बायकोने यावेळेस खरी तक्रार केली. हे बघ, जर मुकादमाचा खरंच फोन आला असेल आणि त्यानं तुझं नाव घेऊन सांगितलं असेल म्हणजे तो जिवंत आहे. आता असं पण असू शकते की त्याच्याकडून बोलवून घेणार कोणीतरी वेगळं असेल. वाघमारे, पण मला ना एक वेगळी शंका येते. काय? हे बघा, ज्यानं कोणी मुकादमाकडे हे वधवून घेतलं असेल त्यानं जर उद्या खरोखर मुकादमाला मारलं, सगळा दोष माझ्यावर घातला तर? मला बी असंच वाटतं, तुला अडकवण्यासाठी हे सगळं केलं जातं. पण सत्य, तुला कुणी अडकू नये किंवा मुकादमाच्या खुनाचा आरोप तुझ्यावर येऊ नये म्हणून आपल्याकडे एकच पर्याय आहे आता. काय? मुकादमाला जिवंत पकडायचं आणि कोर्टात सादर करायचं. त्या माणसाने मुकादमाला मारायच्या आत त्याला पकडायला पाहिजे. पण वाघमारे, तुम्ही हे सगळे एकट्यानं कसं करणार? माझी काळजी करू नकोस, मी करीन काय पण करू. काय बी झालं तरी तू पोलिसांच्या हाती लागता कामा नये.